नमस्कार. वारणा एक्सप्रेस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या राज्यभर ग्रामीण भागामध्ये जो वन्यजीव आणि शेतकरी संघर्ष आहे त्याबाबत आपण आता कृषी मंचावर ह्या विषयांवर बोलणार आहोत. आता ग्रामीण भागामध्ये सध्या सुरू असलेल्या शेती काढणी, पिकं याबाबत शेतकरी अत्यंत निराशाजनक शेतकऱ्यांच्या समोर चित्र आहे. शेतकऱ्यांनी आता सध्या पिकं घ्यायची म्हटलं तर कुठली घ्यायची आणि कशी घ्यायची हा प्रश्न आहे. ग्रामीण भागातील अनेक भागामध्ये डुक्कर, गवे म्हणजे रानगवे जे म्हशीसारखे येतात, फक्त उंच मोठे असतात, आणि साळींदर, कोल्हे, मोर, वानर गावात दिवसभर फिरत असतात. आता सगळीकडेच हे चित्र आहे. तर ह्या प्राण्यांपासून शेतकऱ्याचं आणि ग्रामीण भागातल्या लोकांचं भयंकर मोठं नुकसान होत आहे. ह्याबाबत आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये रिळ्याचे शेतकरी राजू पाटील अण्णा यांच्या बरोबर समेत आपण गप्पा मारल्यात आणि काय परिस्थिती आहे शेतीची आणि अर्थव्यवस्थेवर आणि समाज जीवनावर काय फरक पडला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज समजून घेणार आहोत. कधी एकेकाळी शेतामध्ये पिकांचं संरक्षण करण्यासाठी केलेले मचाण आणि आज ते मचानाची अवस्था आणि त्या शेतकऱ्याची अवस्था, शेत जमिनीची अवस्था, सर्व काही उद्ध्वस्त. आता दुपारचे 1:09 झाले. आता आपण वरनं तसंच खाली होतोय. तर अण्णा हे गव्याचं शेण आहे. साधारण आता ओलं दिसतंय बघा, आपल्याला हे लक्षात येईल. सगळं झूम केलं तरी हे झूम मध्ये कदाचित येते का बघा तुम्ही. तर ह्यामध्ये हे जे शेण आहे ते ओलं शेण आहे. कधीच असणार आहे? रात्रीच शेण आहे. नमस्कार. आता आपण आहोत पश्चिम महाराष्ट्र, जिल्हा सांगली, तालुका शिराळा आणि गाव आहे रिळ. ह्या रिळे गावामध्ये आता रिळेगावमध्ये शिराळा तालुका परिसरामध्ये सगळ्याच ठिकाणी वारणा काठाला इथं वन्य प्राण्यांना एवढा धुमाकूळ घातला आहे, अक्षरशः धुमाकूळ घातला आहे की इकडं शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. आणि ही गोष्टी आहेत हे आपल्या लोकांपर्यंत कळणं गरजेचं आहे. नेमकी परिस्थिती काय आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही आता रिळ्यात आलो आहे. आणि आता ही शेतजमिनी तुम्ही सगळ्या बघताय की शेतजमिनी सगळ्या पडीक आहेत. अगदी सुनसान परिसर दिसतोय तुम्हाला. आणि ह्यात कॅमेरामध्ये आवाजात वगैरे तुमच्या लक्षात येत असेल की अगदी पर्यटनासाठी, ध्यानासाठी बसण्यासारखी केंद्र, निर्जीव, अगदी म्हणजे इथे निर्मनुष्य ठिकाणं झाली ती सगळी. याचं कारण काय? शेतातच काही नाही, शेतपिकात उत्पन्नात काहीच उगवत नाही, काहीच नाही. आणि त्याच्यामुळं ही परिस्थिती इकडं उत्पन्न झाली आहे. आणि इथं कुठली हे येते ते म्हणजे प्राणी कुठल्या इथे? प्राणी काय, गौरेड आहेत बरोबर, परत बिबटे आहे, हां, डुकरं आहेत, साळींदार वगैरे कुठलंच पीक काही येऊन देत नाहीत. इथं रान किती आहे तुमचं? इथं रान 2.5 एकर आहे आपलं. 2.5 एकर? 2.5 एकर पूर्ण पडले. पूर्ण 2.5 एकर. आणि हे शिवार किती एकराचं पडलंय? पूर्ण शिवार पूर्ण हेक्टरमध्ये भरले. होय ना? हेक्टरमध्ये पूर्ण म्हणजे असं 50 एकर 40 एकर असं जास्त येईल. बरोबर, 60-70 एकर तरी येईल. 60-70 एकर इथला शिवार पूर्ण बिना पिकाचा आहे. आणि त्याचं कारण काय? बिना भाताचं पण पीक येऊन देत नाही. भात सुद्धा इथे येऊ देत नाही. आता ह्या शेतात तुम्ही बघितलं तरी भाताची म्हणजे नुकसानच केलेलं हे सगळं डुकरांनी. इथं डुकरा, इथं आपण जर समजा इथं येल लावते शेतकरी बांधायला, तर इथं पावटे सुद्धा ठेवलेले नाहीत. पावटे कुठलं जनावर खाते? समजाच ते खाते, वांढरं खाते. ते वांढरांचं आता आपण चर्चेमध्ये येत नाही किंवा वर्तमानपत्रामध्ये पण किंवा कुठल्या सोशल मीडियावर बघत नाही. वांढरांपासून पण नुकसान प्रचंड आहे. वांढरं ह्या शेंगा कुठल्या येऊ देत नाहीत, फुलं फळं ठेवीत नाहीत, पीक भुईमुग येऊ देत नाहीत. डुकराचा त्रास काय? भरपूर एकदम. डुकरं कुठलं पीक उद्ध्वस्त करते? ते पाक भुईमुग तुमचा ठेवीत नाही तर ऊस ठेवीत नाही तर. हे झालं डुकरांपासून. काही सुद्धा वांढरं झाली, डुकरं झाली. मोरांपासून काय? मोरांचं एवढं काही नाही नुकसान. मोरांच्यामुळे एवढं पिकांचं नुकसान नाही असं अण्णांचं म्हणणं आहे. पुढचा कुठलं परत डुकरं झाली. आणि बिबट्या, गौरेड, बिबट्या, ह्या जर आपण खोरं बघितलं का नाही तुम्ही, आता हे जंगल बघू शकताय डोंगराला लागून, तर इथं गव्यांचं प्रमाण मोठ्या संख्येने बरं का. 40 ते 50 गव आहे. 40-50 गवा ह्या परिसरामध्ये असा येतो. इकडं 40-50 गवे ह्या डोंगरात आहेत. म्हणजे ह्या रिळे गावामध्येच ही परिस्थिती आहे. गव्यांचं प्रमाण अशा इतर गावांमध्ये नाही, पण रिळेचं इथं गव्यांची संख्या आणि हे जंगल जे आहे त्या जंगलामुळं 40-50 गवं इथं राहतात. त्यामुळे शिवार पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. 40, 50, 60, 70 किमान 70 एकर जमिनीतली पूर्ण बंद आहे. गाव एकच आहे. पाण्याची किंमत पण बंद आहे. आणि ह्या शेत जमिनीला लोक पेरत नाहीत. ह्याचं पुराव्या दाखल जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, हा नुसता व्हिडिओ होतोय का? शेतकरी उगाच व्यथा मांडतोय का?
तर प्रॅक्टिकली टेक्निकली आपण जर तांत्रिकदृष्ट्या बघितलं तर इकडच्या स्कीमसुद्धा इकडच्या पाण्याच्या लाईनच्या बंद आहेत. ज्या कारखान्यानं इथं पाणी उपलब्ध करून दिलं होतं शेतकऱ्यांना त्या स्कीमसुद्धा आता बंद आहेत. आणि याचं मुख्य कारण काय आहे तर पिकच लोक पेरत नाहीत, पिकच लावत नाहीत शेतात, तर पाणी द्यायचं कशाला. स्कीमसुद्धा बंद, म्हणजे शेतीला पूर्णविराम दिला आहे असं आपण समजू शकतोय. आता आपण पुढं बघूया. इथं तुम्हाला 4 प्राण्यांची, फक्त 4-5 प्राण्यांची माहिती सांगितली. गावामध्ये वानरांचं प्रमाण एवढ्या मोठ्या संख्येनं झालं आहे कारण की शेतात बिबट्या आहे. बिबट्यामुळं वानरं सगळी गावात, घरांची नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. घरांची पडझड, पत्रा, कौलं फोडणे हे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहे. ते झालं वानरांच्यामुळं. बिबट्यामुळे संध्याकाळी शेतात कोणी येऊ शकत नाही किंवा शेतात येण्याचं प्रमाण पूर्ण बंद केलं आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा आता आपली पोरं बाळं शेतामध्ये पाठवायची नाहीत याची परिस्थिती निर्माण केलेली आहे. आता आपण पुढं बघूया अजून ह्याच्या उपाययोजना काय आहेत त्या. पहिल्यांदा गौरेड किती होतं इथं? गौरेड एक 5-6 पहिल्यांदा आलं तर बरं. आता कमीत कमी 50 ते 60 गौरेड झाली. ही एवढी उत्पत्ती किती वर्षातली? ही 4 वर्षातली आहे. 4 वर्षात एवढं मोठं त्यांचं उत्पन्न झालं. म्हणजे संख्या वाढत गेल्या. वाढतच जाते. परिसरीतला अनुकूल वाटल्यामुळे तिथं अजून गौरेड आता इथंच ती तयार झाली. मागच्या वेळी तर वन विभागानं सांगितलं होतं की गौरेड्यांना मारण्यासाठी वाघ येतो. म्हणजे वाघ जर असला अन्नचक्रामध्ये, अन्नसाखळीमध्ये, तर ते गव्यांचं प्रमाण कमी होणार आहे. पूर्ण तडावळे आता समजा वाघ जर आला तर ह्या माणसाने इथल्या काय करायचं. आता बिबट्यामुळे तर एवढी भयंकर अवस्था आहे. आज खरोखर सगळी माणसं खायला चालू माणसं खाणार. आता चंद्रपूरमध्ये एका वर्षामध्ये 69 माणसानं वाघाने खाली असं एक सरकारी नोंद आहे ह्या वर्षातली. काय म्हटलं तुम्ही? जनावरांनी गवत निघत, ते गवत सुद्धा निघत नाही आता. इथं किती गवत निघायचं अगोदर? कमीत कमी 17 ते 18,000 गवत माझं निघायचं स्वतःच. 18,000 गवत. हो. एक आता गवत 1000 रुपये. तर 7,000 आणि 1000 चालू आहे विकत घ्यायचं म्हटलं तर. म्हणजे 18 किती झालं? 18×5 = 90. 1 लाख 1.25 लाखाकडे गेलं सगळं. 1.25 लाख. म्हणजे नुसतं गवताचा विचार केला तेवढा भयानक आहे. विचार केला. ते गवत कोण खाते? गवत गौरेडच खाते पूर्ण. गौरेड. पूर्ण गौरेडीने म्हणजे धुमाकळच इकडे केलाय. काही सुद्धा पीक येऊन देत नाहीत. ते आता रानं वगैरे फुटून तिन्ही शिंगानं उकरून पावसाळी पाणी साठल्यानंतर असं बांधायला उकरलं का नाही, हे त्यांच्यामुळेच हे नुकसान झालं आपलं. तालीबिली फुटायचं. अवस्था आहे वाईट शेतकऱ्याची. शेतकऱ्यांची झालेली ही अशी हताश परिस्थिती आणि खरोखर या दयनीय अवस्थेला जबाबदार वन्य विभाग, वन्यजीव नेमकं काय आहे बघा. शेती पूर्ण आता ही शेती क्षेत्र असं वाटणार पण नाही आपल्याला. हे सगळं आहे ते आता गवत पड झालेलं आहे. आणि ते गवतसुद्धा आता शेतकऱ्याच्या हाताला लागत नाही कारण की बिबट्या नव्हे तर गवारेडा संख्या इथं वाढल्यामुळं आज ते गवतसुद्धा शेतकऱ्याला मिळत नाही. हताश झालेला शेतकरी आपण इथं बघू शकतो.